शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडे बोल सुनावलेत। हो, खडे बोल। आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि त्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती। पाहूया हा रिपोर्ट। भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा। एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजाच्या विरोधात असू शकत नाही। तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही, म्हणून ताबडतोबीने भुजबळला घरचा रस्ता दाखवा। त्याच्यामध्ये जर जातीवर शिरा असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचा नाही आहे। छगन भुजबळांना कमरेत लाथ घालून बाहेर काढा अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली होती। शिवसेनेचे वाचाळवीर आमदार अशी ओळख असलेल्या संजय गायकवाड यांनी थेट भुजबळांची लायकीच काढली होती। सातत्यानं जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करताना गायकवाडांनी शिवराळ भाषेचा वापर केला होता। त्यामुळे संजय गायकवाडांवर टीकेची झोड उठवण्यात आली होती। आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संजय गायकवाड यांचे कान पिळलेत। त्याचं वातावरण खराब होईल अशा प्रकारचं वक्तव्य कुणीच करू नये। महाराष्ट्राने नेहमी सुसंस्कृतपणा जपलेला आहे आणि मी नेहमी हे जे काही वाचाळवीर काही बडबडत असतात, जर कुणी कुणाच्या बद्दल चुकीचं बोललं तर ते समाजाला पण अजिबात आवडत नाही। महायुतीतील इतर नेत्यांसह विरोधकांनी संजय गायकवाडांवर तोफ डागली होती। ज्या पद्धतीनं त्यांना घाणेरड्या शब्दामध्ये त्यांचा अपमान केला त्या गोष्टीची आम्ही पहिले निंदा करतो। आणि राहिलं भुजबळ साहेबांचा व्यक्तिगत विषय जो आहे, त्यांनी भाजपमध्ये जावं की कुठं जावं, कारण की आता जे काही चाललेलं आहे ते आपण सगळेजण पाहतोच आहे। त्यामुळे मी आज त्याच्यावर प्रतिक्रिया देणे चुकीचं ठरलं। अजित पवार यांनी अत्यंत समर्पक शब्दात संजय गायकवाड यांचा समाचार घेतला। वाचाळवीरांची वक्तव्य समाजाला आवडत नाहीत असं वक्तव्य करत अजित पवारांनी संजय गायकवाड यांना चांगलेच टोले लगावलेत। आता तरी आमदार संजय गायकवाड काहीतरी धडा घेतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।